गेल्या अनेक वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यातील 14 गावाचे प्रश्न प्रलंबित असल्याचे चित्र दिसून येत आहे. काल मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये जी बैठक घेतली त्याच्यामध्ये सांगण्यात आले की महसुली कागदपत्र देण्यात येणार हे 14 गावाचा जो वाद आहे तो मिटवण्यात येणार आहे. परंतु या परिस्थिती आपण ग्राउंड झिरोवरती बघितली तर या ग्राउंड झिरो बघू शकतो ही महाराष्ट्राची ग्रामपंचायत आहे. परमडोली इथली महाराष्ट्राची ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीतून या महाराष्ट्राचे कारभार चालते. तर दुसरीकडे बघितलं गेलं तर त्याच्याच बाजूला रस्त्याच्या दुसरीकडे असलेली ती तेलंगणाची ग्रामपंचायत. म्हणजे एकाच गावामध्ये 2 ग्रामपंचायत असलेला हा गाव आहे. अशा प्रकारे या 14 गावाची विशेषता आहे. आणि या 14 गावामध्ये बघितलं गेलं तर 14 गावातले जे नागरिक आहे ते दोन्हीकडला लाभ घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष बाब म्हणजे तेलंगणाकडून जे सुविधा दिली जाते त्याच्यामुळे या भागातले नागरिक त्यांना भरपूर फायदा होत आहे. दुसरीकडे सरकार कर्जमाफीचा विषय घेऊन बसला आहे. तसं जी कर्जमाफी आहे ती कर्जमाफी कुठेतरी होत नाही महाराष्ट्रामध्ये हे चित्र आहे. परंतु या तेलंगणा सरकारने या भागातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी देखील केली आहे. त्यामुळे या भागातले कुठेतरी जे नागरिक आहेत थोडे आनंदी दिसून येत आहे. आणि त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे हा निकाली लागणार का हाही महत्वाचा विषय आहे. आपल्यासोबत या परमडोलीचे नागरिक आहेत. माजी उपसरपंच आहे ते माजी सरपंच आहे त्यांच्याशी जाणून घेऊ नेमकी काय परिस्थिती आहे. काल मुख्यमंत्री बैठक घेतली परंतु याचा तोडगा निघणार काय? माझं नाव कांबळे लक्ष्मण. मी माजी सरपंच. मी तेलंगणातून बी सरपंच झालेला आहे. 1995 पासून ते 2000 पर्यंत मी तेलंगणाचा सरपंच होतो आणि महाराष्ट्राचा सुद्धा मी 2017 ते 22 पर्यंत सरपंच पद सांभाळलेलं आहे. या 14 गावामध्ये 1989 मधून पासून हा प्रश्न आहे आणि दोन्ही राज्याला आम्ही मतदान करतो. आमदारकी असो, खासदारकी असो, ग्रामपंचायत 2, शाळा 2, अंगणवाड्या 2. ही परिस्थिती आज 1989 पासून या 14 गावामध्ये चालू आहे. परंतु याच्यामध्ये एकच फरक आहे की आम्ही 100% लोक या ठिकाणी मराठी बोलणारे लोक आहोत आणि 1% सुद्धा आम्ही तेलुगू बोलत नाही. परंतु तेलंगणा सरकारने आम्हाला सर्वप्रथम 2 रुपये किलो तांदूळची लालच दाखवली. पुन्हा शेतामध्ये विहिरी देतो म्हणून एसी लोकांना दाखवल्या. अशा लालचीमुळे आमचा लोक जास्तीत जास्त तेलंगणाकडे जास्तीत जास्त वळायला लागले. खरी परिस्थिती पाहता आमचे चटप साहेबांनी भाषावाद याच्यातून आम्हाला दोन्ही भाषावाद मांडून सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेला. परंतु आतापर्यंत आणखी कोणतंच पाऊल उचललं नाही. परंतु मानावं लागेल आता सध्या भोंगळे साहेब आमदार आहेत. त्यांनी आपल्या महसूल मंत्री यांच्याशी भेट घेऊन आल्या त्यांनी सुरुवातीला विधानसभेमध्ये प्रश्न मांडला की 14 गावचे लोक मराठी आहेत आणि गरीब अति दलित एसी आणि बीसीचे लोक आहेत. या ठिकाणच्या लोकांना आम्हाला कोणतीही महाराष्ट्राची सवलत नाही ना तेलंगणाची सवलत नाही. शेतीच्या जे बी योजना येतात त्या आम्हाला येत नाहीत. फक्त आम्ही कुठे जाऊन मिरच्या तोडावतो, कुठे जाऊन कापसं वेचाव आणि कोरपणा किंवा मंचिरालकडे जाऊन आमचे लोक जगतात. तर ह्यावर जे आताच्या आमदारांनी जे पाऊल उचललं आहे बावनकुळे साहेबांना प्रश्न टाकला आणि त्याच्यामध्ये आमचे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा थोडं केलंय तर खूप मोठे देवाच्या वरी आमचं काम केल्यासारखं होईल. आता काल परवा जे त्यांनी मुंबईला आमच्या काही आमच्या नागरिकांना बोललं होतं आणि त्याच्यामध्ये आमची जनता अशी समजून राहिली की बाबा खरोखरच आम्हाला काही ना काही या गोष्टीचा फायदा होईल आणि आमच्या गरिबाचा कुठे ना कुठे न्याय मिळेल. कुठेतरी आशा वाढली आहे. तुम्ही काय सांगाल नेमकं कशा प्रकारे हा प्रश्न सुटू शकतो? बघा, मी ग्रामपंचायत नोकेवाडा येथील उपसरपंच ॲडव्होकेट सुधाकर जाधव आणि महत्त्वाचा मुद्दा म्हटलं तर मी या 14 गावाच्या शेजारी असल्या कारणाने या ग्राउंड लेवलचे जो रिपोर्ट आहेत यामध्ये महत्त्वाचा दुवा म्हटल्यानंतर की आपल्या या क्षेत्रामध्ये बंजारा समाज जो समाज आहे तो तेलंगणामध्ये एसटी प्रवर्गात मोडत असल्यामुळे महाराजगुडा असो, परमदोली तांडा असो आणि येसापूर नावाचं एक गाव आहे. या तिन्ही गावामध्ये बंजारा समुदाय जास्त आहे. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जे आज कुमराम भीम आसिफाबाद जो जिल्हा आहे तेलंगणामध्ये मोडतो आणि एसटी प्रवर्गात मोडत असल्यामुळे जास्तीत जास्त लाभ इकडे त्यांना पट्टी मिळतात शेतीचे. त्याचप्रमाणे त्यांना ऋतू बंधू असो, त्यांच्या शेतकऱ्यांना कर्ज माफ केला जातो. त्याचप्रमाणे आणि महत्वाचा म्हटलं तर जो रेशन असतो तो रेशन सुद्धा फ्री दिले जातात. प्रति व्यक्तीला 6 किलो तांदूळ दिला जातो. आणि महत्वाचा म्हणजे आणि एसटी परिवाराला शेतीचे जे लाभदायक योजना आहे तो पण दिल्या जातात. आणि त्यानंतर जो पेन्शन जो निराधार असतो तो निराधार अंतर्गत जो वयोवृद्ध आहे त्यांना 2016 रुपये प्रति महिना न चुकता कोणत्याही रीत्याने न तारीख बदलता ते महिनेवारी लावतात. आणि अपंग व्यक्तीला 4016 रुपये रोख त्यांच्या हातात त्यांच्या पोस्ट द्वारे त्यांच्या घरी येऊन दिल्या जातात. कारण का हा जो महत्वाचा जो मुद्दे आहेत या मुद्द्याकरिता जो एसटी पर्वतीतील लोक महाराष्ट्रामध्ये येण्यास थोडासा आवाढवा करत असल्यामुळे
खास करून इथं तेलंगणा गव्हर्नमेंट त्यांचं मत असं आहे की ज्यावेळी निजाम शासन होता तो त्यावेळी जो आपला नांदेड जिल्हा होता, त्या नांदेड जिल्हा अंतर्गत जो इलाका जो राजुरा क्षेत्राकडून जो 17 सप्टेंबर आपण मनवतो तो इलाका आमचा होता. परंतु काही कालावधी नंतर 1979 मध्ये जो प्रॉब्लेम क्रिएट झाला होता, शरद पवार मुख्यमंत्री होते महाराष्ट्रात, त्या वेळी सुद्धा तेलंगणा गव्हर्नमेंटांना बहाल करण्यासाठी दिले होते. परंतु नंतर सुप्रीम कोर्टाला ती गोष्ट गेल्यामुळे नंतर दोन्ही राज्य आपापल्या परीने त्यांनी विकास त्या 14 गावात आपापल्या परीने विकास करण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपण बघितले या भागातली परिस्थिती, विविध योजनाच्या माध्यमातून या ठिकाणी तेलंगणा राज्य कुठेतरी या 14 गावाला आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारही आता कुठेतरी जागा झालं असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याच्यामुळे आता महसुली कागदपत्र देण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने दर्शवली आहे. त्याच्यामुळे हा वाद मिटणार का, हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे. निलेश दहा, TV9 मराठी, परमडोली, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.